एवढा लाल गाल होईपर्यंत कोण झोपतं का? रमाबाळाला तर कोण सांगणार आता पालतं झोपू नको बाई. किती जरी तिला सरळ उचलून ठेवलं तरी पालतं झोपायचं काय सोडत नाही बाळ. तर मग रात्री आम्ही गेलो होतो भाजी आणायला. रमाला घेऊन गेले होते मी, अनिकेत तर काही नव्हता. त्यामुळं म्हटलं चला आपण दोघी जाऊयात. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघा आमच्याकडे खारीवाला आला होता. त्याच्याकडं खूप छान गरम गरम नानकटाई भेटते. मग आम्ही आमच्यासाठी आणि मम्मीसाठी पण घेतली होती नानकटाई. आणि आम्ही चाललो होतो बाहेर, कारण रमाचं आधार कार्ड काढायचं होतं आम्हाला. मग अनिकेत बोलला की आधी आपण पेट्रोल टाकूयात आणि मग जाऊयात आधार कार्ड सेंटरला. तर मग आम्ही आधी पेट्रोल वगैरे टाकून घेतलं आणि गेलो आधार कार्ड सेंटरला. पण तिथे गेल्यावरती समजलं की ते आज करून देणार नाहीत. तर सोमवार मंगळवारी अशा वेळेत आम्हाला बोलवले तिकडे. मग आम्ही त्यांचा नंबर वगैरे घेतला आणि गेलो. अनिकेत बोलला आता जवळच आलोय तर चल तुझ्या आईकडे पण जाऊन येऊयात. तर मग आम्ही तिकडे पण निघालो होतो. जाता जाता म्हटलं चल आज पाणीपुरीची खूपच क्रेविंग होती तर पाणीपुरी खाऊयात आपण. तर मग अनिकेतनी गाडी साईडला लावली आणि आम्ही थांबलो पाणीपुरी खायला. तर पाणीपुरीच्या वाल्याकडे बघा किती गर्दी होती. मग आम्ही शेवटी पाणीपुरी खाल्ली आणि निघालो मम्मीकडे. तर मम्मीला पण थोडाच वेळ भेटला रमासोबत, कारण की आम्हाला लगेच रिटर्न यायचं होतं घरी, कारण की खूप लेट झालं होतं. तर रमाला आम्ही आज पैंजण केलं होतं. कसं आहे सांगा, कारण की तिचे अगोदरचे जे पैंजण होते ते खूपच छोटे झाले होते आणि फिट्ट बसायला लागले होते. म्हणून म्हटलं आता तिच्या साईजचं पैंजण करून घ्यावं. तर मस्त असं घुंगराचं पैंजण केलं होतं आम्ही तिला, कारण की आता म्हटलं चालेल तर छुमछुम वाजेल अख्ख्या घरामध्ये. म्हणून तिच्यासाठी खास असं बेस्टवालं पैंजण आम्ही केलेलं. आणि नंतर गेलो कॉफी प्यायला. तर मी माझ्यासाठी कोल्ड कॉफी मागवली होती आणि अनिकेतने पिझ्झा मागवला होता. म्हटलं चला आज पिझ्झा आणि कोल्ड कॉफी पिऊनच जावं. तर इकडे रमाबाळ बघा कसं मला मस्का मारायचं चाललं होतं, कारण की तिला आम्ही काहीच देणार नव्हतो खायला, म्हणूनच मस्का मारणं चाललं होतं. आणि बाबासोबत तर गंमतच करत होतं रमाबाळ. तर मी मस्त व्हिडिओ घेत होते तिचा, कारण की ती खूपच मज्जा करत होती आणि खूप मोठ्या मोठ्याने हसत होती. मग अनिकेतने पिझ्झा मागवला होता तो पण आला आणि मग आम्ही खात होतो तो. तर रमाबाळ तर अटक लावून आमच्याकडे बघणं चाललं होतं, कारण की तिला आम्ही देत नव्हतो म्हणूनच. तर मग त्यानंतर रमाचा पण खाऊ संपला होता. म्हटलं मखाणे वगैरे घ्यावेत, तर तिच्यासाठी मखाणे डाळ वगैरे घ्यायला आलो आम्ही. इथे बघा लपून छपून रमाबाळाचं काय करणं चाललंय तर तुम्हाला सांगते मी. भिंतीचे असे नखाने असे ओरबडे करते आणि त्याचे पापुद्रे खायला लागली ही गपचूप. लक्ष नसेल तेव्हा ते करते रमा. आणि हा व्हिडिओ रमानेच चालू केला होता, तिलाही माहीत नव्हता आणि मलाही नाही. तर मग तो व्हिडिओ आला होता. तर अनिकेत बघा माझ्यासाठी काय घेऊन आलाय. मला खूप आवडतात हरभरा. ओके.